नमस्कार, मी दीपाली पेडामकर। आज मी तुम्हाला पुरणपोळी दाखवणार आहे। पुरणपोळी ही आपल्या महाराष्ट्रातली पारंपरिक रेसिपी आहे। ही रेसिपी आपल्याकडे होळीच्या दिवशी केली जाते किंवा आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा वगैरे असेल तर केली जाते, पण हल्ली लोक करत नाही कारण खूप वेळ लागतो। मी तुम्हाला आज पुरणपोळी दाखवणार आहे। 1 महिना तुमचं पुरण टिकेल। एखादी तुम्हाला आता बायका घरी बसल्या बसल्या ऑर्डरही तुम्हाला जर आली तरीसुद्धा हे तुम्ही घेऊन करू शकता। असं मी तुम्हाला पुरण बनवायला दाखवणार आहे आणि हा पुरण तुमचं 1 महिना टिकेल फ्रीजमध्ये, याची गॅरंटी देते। इकडे मी चण्याची डाळ रात्रभर भिजत ठेवली होती आणि ही डाळ पाव किलो आहे आणि ही पाव किलो डाळ मी तुम्हाला इथे थोडा माझा व्हिडिओ स्क्रिप्ट झाला आहे। मी जी वाटी घेतली आहे मोजायला ती वाटी मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवेल। आता आपण पुरण कसं करायचं ते दाखवते। इकडे मी पाणी टाकत आहे चण्याच्या डाळीमध्ये। पाणी आपल्याला एवढं टाकायचं आहे की डाळीच्या वरती आलं पाहिजे। आता ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत। इकडे आता मी चिमूटभर हळद टाकत आहे। हळद टाकल्याने पुरणला छानपैकी कलर येतो आणि डाळ आपल्या पोटाला बाधत नाही। इकडे मी आता कुकरचं झाकण लावून घेत आहे आणि 2 शिट्या करत आहे। ही पाव किलो डाळ असल्यामुळे मी 2 शिट्या करत आहे। जर तुमची डाळ 1 किलो असेल तर तुम्ही इकडे 3 शिट्या करून घ्यायच्या आहे। 1 शिटी आपली झालेली आहे, आता दुसरी पण होत येत आहे। तर मी इकडे कुकर आता उतरवून थंड करून घेतलेला आहे आणि हे थंड झालेला कुकर आता मी खोलून घेतलेला आहे। इकडे आपल्याला कुकरमध्ये जे उरलेलं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे। इकडे मी टोप आणि चाळण घेतलेली आहे। या चाळणीमध्ये आता आपल्याला पाणी सर्व काढून घ्यायचं आहे। अगदी याच्यातलं पाणी नितळेल असं मी 5 मिनिटं ठेवणार आहे ही डाळ याच्यामध्ये अशीच, कारण ह्याचं एक्स्ट्रा पाणी सर्व निघून जाईल। इकडे 5 मिनिटं आपली झालेली आहेत। आता मी हे सर्व पाणी गाळून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही एकदम। आता ही आपल्याला ह्याचं कटाची आमटी करायची आहे। तर इकडे मी तोच कुकरचं भांडं घेतलं आहे कारण आपली जास्त भांडी होणार नाही। आता डाळ मी ह्याच्यामध्ये टाकत आहे। आता ही डाळ आपल्याला मॅश करून घ्यायची आहे। याच्यासाठी आपण पावभाजीचं मॅशर वापरणार आहोत। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ग्लासने किंवा पेल्याने तांब्याने करू शकता, पण हल्ली सर्वांकडे मॅशर असतोच। तर ही आपल्याला छानपैकी इथे ही मॅश करून घ्यायची आहे। इकडे माझं मॅश करून झालेलं आहे। आता मी तुम्हाला गुळाचा माप दाखवते। या वाटीने मी चण्याची डाळ मोजून घेतली होती, ती 2 वाट्या झाली होती आणि ह्याच वाटीने आता मी गूळ मोजून घेत आहे। हे गूळ आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचं आहे। जर वाटी तुमच्या 2 असतील तर 1 वाटी गूळ घ्यायचं आपल्याला आणि ह्याच्यामध्ये आता मी 1 ते 1.5 चमचा साखरसुद्धा मिक्स करणार आहे, कारण मला पुरण थोडंसं जास्त गोड पाहिजे म्हणून। आता हे ढवळीने आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। आजूबाजूला सर्व लागलं असेल ते सुद्धा एकत्र करून घ्यायचं आहे आणि इकडे तुम्ही बघत आहात की आता आपलं पुरण आहे जे आहे गूळ टाकल्यामुळे पातळ होत आहे। अजिबात घाबरू नका, कारण आपल्याला हे गॅसवरती हे चांगल्यापैकी घाटून घ्यायचं आहे। जितकं तुमचं पुरण पातळ होईल तितकं चालेल, काही घाबरू नका अजिबात। आता आपल्याला हे पुरण छानपैकी एकदम घाटून घ्यायचं। जोपर्यंत आपलं पुरण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला सतत हे ढवळत राहायचं आहे। इकडे आपलं पुरण हळूहळू घट्ट होत येत आहे आणि इकडे आपलं पुरण घट्ट होत झालेलं आहे। तर आता आपण सतत ह्याला हलवत राहायचं आहे। जोपर्यंत तुमचं पुरण घट्ट होत नाही तोपर्यंत तुम्हाला हलवत राहायचं आहे। अजिबात कुठेही तुम्ही स्टॉप करू नका, कारण खालती लागण्याची शक्यता आहे। आता हे पुरण आपलं चांगल्यापैकी घट्ट झालेलं आहे। तर आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा वेलची पावडर टाकत आहे। तुम्ही याच्यामध्ये जायफळसुद्धा टाकू शकता आणि आता आपण चांगल्यापैकी वेलची पावडर आपली हलवून घ्यायची आहे। आता हे आपलं पुरण घट्ट झालेलं आहे। आता तुमचं पुरण हे असं परफेक्ट झालं हे तुम्हाला कसं कळणार? तुम्हाला मी गंमत दाखवते बघा। आता हे आपली डवळी अशी उभी करायची, ही डवळी बिना सपोर्टची उभी राहिलेली आहे। तर आपला हे पुरण एकदम परफेक्ट झालेलं आहे। आता मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते।
इकडे मी तीच चाळण घेतलेली आहे आणि खालती एक भांडं ठेवलेलं आहे आणि गरम गरम पुरण आपल्याला ह्या चाळणीमध्ये छानपैकी घोटून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं पुरण एकदम मऊसूत होईल. जितका गरम तुम्ही असताना कराल तितकं तुमचं पुरण छान होईल. इकडे मला सर्व करून घेण्यासाठी हार्डली फक्त 10 मिनटं लागलेली आहेत आणि हे माझं पुरण तुम्ही आता बघू शकता, एकदम परफेक्ट झालेलं आहे. अजिबात हाताला चिटकत नाही आहे. बघा, छानपैकी गोळासुद्धा ह्याचा होत आहे. आता हे पुरण मी सर्व एकत्र करून घेत आहे. तुम्ही एखादा ऑफिसला जाणारे असाल, एखादी तुम्हाला ऑर्डर आली असेल, तर आदल्या दिवशी तुम्ही हे करून ठेवू शकता. खूप तुम्हाला फायदा होईल ह्याचा आणि ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते की तुमचं पुरण अजिबात खराब होणार नाही. तुम्ही 1 महिनासुद्धा फ्रीजरला ठेवू शकता. याची मी 100% गॅरंटी देते तुम्हाला. आता हे पुरण मी एका डब्यामध्ये भरून ठेवत आहे आणि लवकरच आपल्याकडे होळीचा सण आहे. जर ज्या ऑफिसला जाणाऱ्या लेडीज असेल त्यांच्यासाठी अगदी फायदा आहे. आता हे सर्व मी पाणी काढून घेत आहे, स्वच्छ करून घेतलं आहे भांडं आणि पुरण आता मी डब्यात ठेवलेलं आहे. आता मी तुम्हाला पीठ मळण्याचं दाखवते. इकडे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. जर तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं असेल तर तुम्ही 1 वाटी गव्हाचं पीठ किंवा 1 वाटी मैदा घेऊ शकता. आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकत आहे आणि इथं चिमूटभर हळद टाकत आहे. आता हे आपल्याला सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. आता इकडे आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेल इकडे आपल्याला थोडा जास्तीचा घ्यायचा आहे आणि हे आपल्याला चांगलं पिठाला चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं पीठ छानपैकी होईल. आता इकडे आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन पीठ छानपैकी मळून घ्यायचं आहे. जास्त कडक नाही, जास्त सॉफ्ट नाही करून घ्यायचं आहे. तसं मीडियमचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. इकडे बघताय तुम्ही पीठ आपलं मळून झालेलं आहे, पण ह्याला चांगल्यापैकी तोडून जरासं आपटून जरासं दाबून जोर देऊन त्याला पीठ मळलं पाहिजे. जितकं तुम्ही मैद्याचं पीठ मळा तितकं तो छानपैकी सॉफ्ट होतं. आता तेल लावून तर इकडे मी छानपैकी त्याला पुन्हा एकदा चांगल्यापैकी मळून घेत आहे. तेल जितकं लावाल तितकं ते पीठ आपलं सॉफ्ट होणार आहे आणि थोडंसं जोर देऊन त्याला आपल्याला छानपैकी मळून घ्यायचं आहे. इकडे बघता आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि ह्याला आपण असा गोल राऊंड शेप करून ठेवायचा आहे. असं केल्याने आपल्या पिठाला चिरा पडत नाही. आता ह्याला थोडंसं आणखीन तेल लावायचं आहे आणि ह्याला छानपैकी ठेवून द्यायचं आहे असंच. हे पीठ मी 10 मिनिटासाठी असंच ठेवणार आहे. याला झाकण लावून ठेवत आहे आता मी. इथे 10 मिनटं झालेले आहेत. आता बघता पीठ नरम झालं आहे, पण मला हे अजून थोडा नरम पाहिजे. तर मी ह्याला आता थोडासा पुन्हा पाण्याचा हबका मारणार आणि तेल टाकून पुन्हा ह्याला मी एकदा छानपैकी पुन्हा एकदा मळून घेत आहे. परत मी तेल घेतलेलं आहे. असं करून मी परत एकदा मी पीठ चांगल्यापैकी सॉफ्ट करून घेत आहे. ही प्रोसिजर मी 2-3 वेळा केलेली आहे. आता याच्यावर मी सुकं पीठ टाकलं आहे आणि हे आता मी छानपैकी पुन्हा एकदा एकत्र करून घेत आहे. इकडे असं पिठाला ओढून घेतलं की असं समजायचं की आपलं पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे. आणि आता आपण ह्याचे गोळे करून घेऊया. गोळा जरा छोटा पाहिजे आणि पुरणाचा गोळा हा मोठा पाहिजे. हे बघा, इकडे आपण पुरणाचा गोळा एकदम मोठा घेतलेला आहे आणि पिठाचा गोळा हा छोटा घेतलेला आहे. इथे पुरण मी पिठाच्या गोळ्यामध्ये भरून घेत आहे. इथे पुरण भरताना एक वाटी करून घ्यायची आहे. थोडंसं तेल लावलं आहे
आणि ह्याच्यामध्ये आपण पुरणाचा गोळा ठेवायचा आहे आणि पुरण खालच्या साईडला दाबून पीठ वरच्या साईडला उचलायचं आहे आणि आपल्याला ही वाटी बंद करून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं असेल तर काढू शकता, नाहीतर त्याच्यावरतीच पुन्हा आपण दाबू शकता. तसं मी दाबून ठेवलं आहे आणि पुरण एकसारखं करून घ्यायचं आहे. असे मी 4 गोळे तयार करून घेतलेले आहेत. इकडे मी कोलपाट लाटणी घेतले आणि त्याच्यावरती मी बटर पेपर ठेवलं आहे, त्याच्यावरती सुकं पीठ ठेवलेलं आहे आणि आता मी पुरणपोळी लाटत आहे. ही पुरणपोळी पटापट लाटली जाते, अजिबात चिटकत नाही खालती, म्हणून मी इथं बटर पेपरचा वापर केलेला आहे. जितकी पुरणपोळी तुमची पातळ लाटली जाईल तितकीच चांगली आहे आणि ती टंब चांगली अशी फुगते. पुरणपोळी सारखं उचलण्याचा झंझट नाही, ती आपल्याला बटर पेपरवरती ती आपण गोल गोल करून तिला फिरवू शकता आणि अशा पुरणपोळ्या पटापट लाटल्या जातात. तुम्ही इकडे केळीचा पाडाचा पण वापर करू शकता. मी बटर पेपर वापरलं आहे. बटर पेपर पण खूप छानपैकी पुरणपोळी होते आपली याच्यावर. इकडे आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे. तुम्ही बघू शकता ही पुरणपोळी किती छानपैकी लाटली गेलेली आहे, अजिबात पाठीमागे चिकटलेली नाही आहे. आता हिला आपण तव्यावर शेकूया. इकडे मी तवा गरम करत ठेवलेला आहे आणि ही पुरणपोळी आता मी तव्यावरती टाकत आहे. इकडे तुम्ही बघू शकता पुरणपोळी आपली फुगत येत आहे. तर आता हिला मी पाठच्या साईडला टर्न करत आहे. हे बघा, एकदम परफेक्ट अशी पुरणपोळी फुगलेली आहे. हे बघा, एकदम छान अशी पुरणपोळी फुगलेली आहे. आता हिला छानपैकी मी शेकून घेते. चारी बाजूनी हिला हलक्या हाताने आपल्याला शेकून घ्यायचं आहे आणि ह्याला तेल किंवा तूप लावून छानपैकी आपली पुरणपोळी रेडी आहे. ही पुरणपोळी आपली रेडी झालेली आहे. बाकीच्या पण पुरणपोळ्या मी अशाच करून घेते आणि मग तुम्हाला सर्विंग प्लेटमध्ये दाखवते. हे आहेत माझ्या पुरणपोळ्या रेडी झालेल्या आहेत. तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास तर लाईक शेअर करा, सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा, कमेंट पण नक्की करा. पण प्लीज माझी विनंती आहे, मनापासून सबस्क्राईबचं बटन दाबा व्हिडिओ आवडल्यास तर. पण नेक्स्ट टाईम व्हिडिओ येईपर्यंत सबस्क्राईबचं बटन हटवू नका. बऱ्याच वेळा असं झालेलं आहे माझ्याबरोबर. प्लीज मनापासून दाबा. थँक्यू.